मित्रांनो, माझ्या आयुष्यातला एक नाही सगळ्यात भारी निर्णय म्हटला तर तो अभ्यास सोडून ट्रेडिंग करणं हे आहे. आता मला पश्चाताप झाला ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो, त्यावेळेस ठरवलेलं की अभ्यास करत करतच आपण ट्रेडिंग शिकायचं. पण पैशाच्या अडचणी आल्यामुळे नाही जरा थांबू म्हटलं आणि अभ्यास पूर्णपणे बंद केला आणि त्यानंतर ठरवलं की ट्रेडिंग करायचं आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी निर्णय होता. हे बघा आता काहीच काय तुम्हाला पहिल्यांदा सेटअप सांगतो, कशा सेटअपवर मी कसा प्रॉफिट केलेला आहे. आता तुम्हाला ऑर्डर ब्लॉक माहीत असतील जे फॉरेक्स ट्रेडिंग करतात. इथं बघू शकताय, इथं ऑर्डर ब्लॉक आहे हा. या कॅन्डलवरती मी क्लोजिंगला एंट्री टाकली आणि आपला 1:2 हे झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. आता हा प्रॉफिट काय लई मोठा नाही, पण असं आहे की असे सेटअप तुम्हाला दिवसातनं बरेच घावणार आणि त्यावरती बऱ्याच सेटअपवरती बऱ्याच जातं प्रॉफिट काढू शकते, कारण वॉल्यूमच तेवढा आहे. त्यामुळं फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करताना नाही व्हॉल्यूमची चिंता करायची गरज नाही. आत्ता डिसेंबर महिना आहे, आता मला वाटते ग्लोबली हे ख्रिश्चन असतात किंवा जे ग्लोबल मार्केट आहे नाही बऱ्यापैकी कमी व्हॉल्यूममध्ये चालते. पण तरीसुद्धा आत्ता व्हॉल्यूम चांगलाच आहे. इंडियन मार्केटपेक्षा तर 1000 पटीने चांगलाच आहे. चांगला प्रॉफिट काढता येते. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट अजून शिकालो आहे. प्रॉपर अजून असं नाही की एकदम 10 लॉट 15 लॉट असं टाकून करू शकत नाही. शिकालो आहे त्यामध्ये कमी क्वांटिटीवरती, पण आहे गट फिलिंग एवढीच आहे की होऊ शकते आणि करणारच, एवढं लिहून ठेवा कुठं तर. जो मी ट्रेड टाकला आहे नाही त्याची जरा स्टोरी सांगतो थोडक्यात. म्हणजे माझी पण अजून रिस्क रिवॉर्ड घ्यायची एवढी कॅपॅसिटी झालेली नाही. 1:2 घेतला आहे, टार्गेट असते 3, 4, 5 घेतला आहे 2च. पण त्यामागं काय काय भावना होत्या त्या थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. इथं बघा, मार्केट इथून मी एंट्री टाकली, वर गेलं खाली आलं, माझा एस एल होता इथं कुठं तर. परत मी थोडा वर घेतला, इथून वर गेलं म्हणून परत इथं आलं खाली आलं. ठीक आहे, माझं टार्गेट इथं होतं ते मी इथं घेतलं निम्म्यापर्यंत. ठीक आहे, परत मार्केट थोडं वर गेलं आणि परत इथं खाली गेलं इथं हा, आणि ही कॅन्डल खाली गेली होती आणि परत मी इथला एस एल परत आणि खाली घेतला आणि इथं आणून ठेवला. मग काय झालं, माझी पण सायकॉलॉजी हालत गेली, पण प्रॉफिट काढला फायनली. पण ही खरं तर चुकीच आहे वाटते आपल्याला. पण जेवढा होईल तेवढा मोठा रिस्क रिवॉर्ड घ्यायला शिकायला लागते. मला पण घेता येत नाही, पण चालू आहे. जेव्हा 1:3 निघाल का नाही तेव्हा 10तले 3 जरी ट्रेड सक्सेसफुल मी काढले तरी पण प्रॉफिट राहू शकतो आहे चांगला. ठीक आहे, फर्स्ट टार्गेट येतं होतं, दुसरं टार्गेट येतं. प्रॉफिट कमी कमी करत करत गेलो, लॉस पण कमी करत गेलो. 1:3 शेवटी मिळाला. पण फायनली असं झालं आहे की पूर्ण आपलं शेवटपर्यंतचं टार्गेट आपलं अचीव झालं असतं, पण आपण थांबलो नाही. पण तेवढं आता मिळालं तेवढं घ्यायचं. आता पुढचा ट्रेड जेवढा होता येईल तेवढं मीही करतो. म्हणजे जेवढा मोठा रिस्क रिवॉर्ड घेता येईल तेवढा मी घेतो. एवढं तर प्लॅन आता बनवू शकतो चांगला. तर गाईज आणखी एक ट्रेड टाकला आहे मी, त्याचं पण सिम्पल एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो. तर इथं बघू शकताय, हा आपला रेजिस्टन्स एरिया आहे. रेजिस्टन्सवरती इथं मार्केट रेड कॅन्डल 1 मिनिट टाईम फ्रेमवरती क्लोजिंग दिले डायरेक्ट. लगेच एंट्री केली, लगेच आपला झाला आहे एका एंट्रीमध्ये 3-4, एका एंट्रीमध्ये $3-4 म्हणजे $7-8 आपलं झालेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने एक सिम्पल ट्रेड घेतलेला सिम्पल स्ट्रॅटेजीवरती. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स वर्क होते व्यवस्थित. फक्त एंट्री प्रॉपर पाहिजे. 100 नाही 10-20 पिप्स एवढा स्टॉप लॉस जर जात असेल तर एंट्री केलेली बरं. पण स्टॉप लॉसला मोठ्या सपोर्टला रेजिस्टन्सला कॅन्डल मोठे असतात, 70-80 पिप्सचे असतात. एस एल जातोय जवळजवळ 10 म्हणजे 100 पिप्सचा एस एल जाते. मग तेवढं करून काय फायदा नसते. त्यामुळं कमी एस एल असला तर एंट्री करतोय. सकाळी पण प्रॉफिट झाला, त्याच्यावरतीच रिस्क घेऊन आणि परत प्रॉफिट काढला. त्यामुळे आजचा दिवस इथंच क्लोज करतोय. बघूया, आणि जर ट्रेड घावला मला तर मी सांगतोच. आणि पण शक्यतो आता बास करायचा विचार आहे. मित्रांनो, आता 7:30 वाजल्यात, मला आता काय काम नाही. त्यामुळं आपलं रोजचं रुटीन काय असते, काम झालं की नाही कारखान्यावरती जाऊन आम्ही बसतोय निवांत. मग जरा मन शांत होते, भारी वाटते. परत येऊन एडिटिंग करतोय, जरा असं भारी वाटतं. जरा ट्रेडिंग वेडिंगचा जरा स्ट्रेस असला, कामाचा स्ट्रेस असला, निवांत मित्रांच्या चेष्टा मस्ती करून आलं की नाही निवांत आपलं कामावरती पण लक्ष राहते, मन म्हणजे एकदम शांत होते. कायच आपला फॉलोअर भेटायला आलाय. काय रे, कुठं चाललायस? पाण्यात बिण्यात पडेल. होय का, चांगला. हा, काय चालू आहे काम आपली ब्लॉगिंग, तुला माहितीच आहे की. कारखान्यावर आलो आणि आपल्या राहुल दोस्तानं नवीन म्हणजे सलून आहे ते नवीन करून घेतले आणि त्याचाही बोर्ड आहे. लाईट गेली, त्याचाही बोर्ड आहे. राहुल, किती किती खर्च आलाय?
तुझा किती 10,000ला बोर्ड आहे हो. खर्च केला याला भावानं. नात करते काय ह्योच बोर्ड आहे राहुल प्रोफेशनल फॅमिली सलून. फॅमिलीला घेऊन यायचंय. बर एकटे एकटं आल्यावर चालत नाही काय चालते ना.